खबर सोलापुर महाराष्ट्र से है, जहां पर सोलापुर जिले के अक्कलकोट शहर में उद्घाटन समारोह आयोजित किया गया, जिसमें महाराष्ट्र के डिप्टी सीएम और गृह राज्य मंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा इस कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में प्रस्तावित आयोजित अक्कलकोट के विधायक सचिन दादा कल्याण शेट्टी, इनो मिनिस्टर राधाकृष्णन, वी.के. पाटील, MP जय सिद्धेश्वर, महास्वामी जी, सुभाष बापू देशमुख इस कार्यक्रम में उपस्थित रहे। आज पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, जनसेवक, कारसेवक, रामसेवक आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय या राज्याचे महसूल मंत्री, आपले मार्गदर्शक, ज्यांनी पालकमंत्री असताना या अक्कलकोट तालुक्याला, शहराला DPDCतून भरपूर निधी द्यायचं काम केलं। एक पितृतुल्य व्यक्ती, एक वडीलधारी व्यक्ती, एका कार्यकर्त्याच्या पाठीशी कसा राहायला पाहिजे त्या पद्धतीनं आदरणीय आपल्या पाठीशी राहणारे देखील झाले। 15,000 घरं आज देत आहेत, आणखी पुढच्या टप्प्यात 15,000 देत आहेत। महाराष्ट्राच्या सरकारचं कौतुक देखील पंतप्रधान ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। जे श्रमिक आहेत, जे कामगार आहेत, अशा लोकांकरता मागच्या काळामध्ये आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 5 लाख रुपयामध्ये घर आणि त्यातले 2.5 लाख रुपये सरकारच्या वतीनं द्यायचे आणि बाकी कर्ज रूपाने उपलब्ध करून द्यायचं, अशा प्रकारची योजना आणली होती। 30,000 घरं त्या ठिकाणी बनतात। पहिल्या 15,000 घरांची डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी दिली, त्यामुळे 24 तास पाणी त्या ठिकाणी राहणार आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शाळा असेल, अंगणवाड्या असतील, त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र असेल, असं सर्वांगीण विकास करणारं अशा प्रकारचे लेआउट आपण त्या ठिकाणी तयार करून त्याची निर्मिती पूर्ण केली आणि आज 15,000 घरं दिली आहेत। आणि माननीय मोदीजींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की चाव्या द्यायला देखील मी येईल। आज तो संकल्प त्यांनी पूर्ण केला। खरं तर आज अक्कलकोटमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून SD स्टँडचा प्रश्न असेल किंवा विविध विकास कामांचे आज भूमिपूजन पाठपुरावा करून मग इथले जवळपास 30 कोटीचं बस स्टँड असेल किंवा अक्कलकोट हे जे आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे याचा विकासाचा विषय असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अक्कलकोटचा चेहरा बदलणारे असे अनेक प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतले आणि आज एकत्रितपणे जवळपास 500 कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पांचं या ठिकाणी भूमिपूजन आपण करतो। आणि मला विश्वास आहे की हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणे अक्कलकोट शहराचा चेहरा बदललेला दिसेल, कारण हे महत्त्वाचं शहर आहे। देशभरातनं लोक या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने येतात, त्यामुळे त्यांना सुखसोयी उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणासाठी उद्या सगळे लोक मुंबईला येणार आहेत, काय सांगाल, काय असं आहे की पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे।